हाय गाईज, कसे आहात तुम्ही? माझा पहिला ब्लॉग बनवते. चुकलं असेल तर माफ करा. कधी बनवला नव्हता, स्टार्टिंगलाच पहिला बनवते. तर मी सिंगिंग वगैरे करते ना, त्याच्यामुळे जास्त काही असे ब्लॉग असे केले नाही आहेत मी. आज पहिलाच ब्लॉग आहे माझा, करते मी. चांगलं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स हवे तर कमेंट्स द्या. आता मिरच्या तळत आहे मी. मिरच्या तळून झाल्यानंतर मग भाजी वगैरे घालून. माझे कॅमेरा नाही प्रॅक्टिससाठी. आधी काय तर चाललं आहे तुमचं सगळ्यांचं. सगळे छान छान ब्लॉग बनवतात. पण फर्स्ट टाईमच बनवते, बघूया छान झाला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे माझे कॅमेरे वगैरे कमी आहे नाही ठेवायला, काय मी असं ठेवलं आहे. मिरच्या तळल्या ना, अशा हिरव्या तळून घेतल्या, तिच्यात मीठ टाकायचं मस्त छानपैकी. या बघा, ह्या मिरच्या अशा तळल्या ना, तळून घ्यायच्या आणि मस्त मीठ टाकायचं. मीठ टाकलं की मग हलवायचं. म्हणजे कसं आपण खातो नाही काय, वडापाव वगैरे, वडापाव वगैरे खातात तेव्हा त्या मिरच्या अशा खायच्या. मग छान लागतात त्या, मस्त लागतात. घरामध्येच छान लागतात ते. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते चवळीच्या भाजीमध्ये. तुम्हाला दाखवू शकत नाही ना, दिसत नाही ना इथे. गॅसजवळ मोबाईल कधी घेऊन जायचं नसतं ना, त्याच्यामुळे मी लांबच ठेवलं आहे. आणि नाही कळला व्हिडिओ तर एअरफोन लावून ऐका, कानात एअरफोन लावून. त्यामुळे मोबाईल थोडा आवाज पण कमी वाटतो. मनी आतमध्ये जा. आमची मनी काय ना खूप त्रास देते. त्रास म्हणजे खाल्ला बिल्ला तरी ओरडत राहील, म्याव म्याव म्याव. कांदा टाकला ना जरा मुरला की मस्त चांगली लागते भाजी चवळीची. छान लागते मस्त. मग दाखवलं असतं पण दिसत नाही ना, झाला की तुम्हाला दाखवते.
कांदा टाकला ना परतायला की थोडी लसूण टाकायची ठेचून बारीक, ठेचून टाकली ना बारीक आणि मग लाल करायची, एकदम बरकम करायची. लसूणने कसं चांगला स्वाद येतो जेवणाला. परतवायचं. कांदा लाल झाला त्यात मग मसाला टाकायचा. हळद टाकायची, हळद, हिंग. पहिला कांदा परतून घ्यायचा चांगला, मस्तपैकी कांदा परतून घेतला. दिसतंय ना? दिसतंय का? याच्यामध्ये हळद टाकायची, हळद, पहिलं हळद टाकायची 1 चमचा, हळद टाकली. नंतर मग लाल मिरची पावडर चमचा आहे पण बरोबर नाही, लाल मिरची पावडर टाकायची. टाकली लाल मिरची पावडर. नंतर मग गरम मसाला टाकायचा. चिकन मसाला असतो ना, चिकन मसाला तो टाकायचा. 5 वाला मिळतो, 5-5चे पॅकेट आणून ठेवायचे, टाकायचा तो. म्हणजे एवढा स्वाद येतो ना, असं वाटतं पण चिकनच बनवतो. छान होतं. प्रत्येक कडधान्यामध्ये ते घातलं ना छानच होतं. नंतर मग यामध्ये कांदा लसूण चटणी असते ना, कांदा लसूण चटणी ती घालायची. ती बघा थोडीशी टाकायची. तुम्ही वाटप टाका नाही तर नका टाकू, वाटपाची गरजच नाही. आणि थोडंसं हिंग टाकायचं, म्हणजे आपल्याला पोटामध्ये बाधी करायला होत कुठल्याही भाजीचा जेवणाचा. नंतर मग आपला मेन मसाला टाकायचा, मालवणी मसाला. हे सगळे झाले प्रकार टाकून याचा चमच्यावर टाकायचा. तर तुम्हाला जसं वाटेल तसं टाका. तर आमच्याकडे थोडंसं तिखट खातात, आम्ही तिखट थोडंसं बनवतो, जास्त टाकतो, 2-1.5 चमचा टाकतो. चवळी, बटाटा चवळी भिजवून धुवून घ्यायची. यात टाकली चवळी.
ही चवळी टाकली आता, एवढी चवळी घेतली आता ती टाकली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये नंतर मीठ टाकलं, जास्त टाकलं ना भाजीला थोडी चव येते. जास्त पण नाही टाकायचं, नॉर्मल टाकायचं जसं आपली भाजी असेल तसं. कोणाला खारट आवडत नाही, कोणाला पण मीठ आवडतं. आमच्याकडे जास्त कोणाला खारट आवडत नाही, तिखट आवडत नाही. पण मला मीठ वगैरे जास्त लागतं. मीठ मसाला चवीपूर प्रमाण तरी हवं, तेल वगैरे. आणि असं तेवढं खास नाही लागत जेवण. किती त्याला चमचा करा काही करा, पण मसाला मीठ तर व्यवस्थित असेल ना तर चांगलं लागतं जेवण. मला दाखवते भाजी मी. ही बघा, ही भाजी चवळीची. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकेन. बघा, तेवढं पाणी टाकलं ना तसं मी कडधान्य चांगलं शिजतं. ह्याला शिट्या देईन, कमी कमी 10 तरी देईन शिट्या. कुकरचं ना लगेच हे दूध होतं. ती फिट्ट करा, परत ते आपलं होतं. झाली आपली चवळीची भाजी. आता 10 शिट्या झाल्या की चवळीची भाजी झाली. झाल्यानंतर मग दाखवू शकत नाही, मला माहिती नाही कसं करायचं. एवढा शॉर्ट मला माहिती आहे जेवण करायचं. म्हणजे पहिल्या पुढचं कसं करतात चवळी भाजीची दाखवतात ते. आता मग कसं व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ आपण अर्धा नंतर दाखवते तुम्हाला चवळीची भाजी झाल्यावरती. बाकी हाय गाईज, मित्र हो मैत्रिणी हो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा चांगला वाटत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. नाही केलात तरी जमेल, केलात तरी जमेल, असं काही नाही माझं. ओके, बाय बाय.